We are at chapter number 6, determinants. आपण डिटर्मिनंट या चॅप्टर मध्ये आहोत. तर डिटर्मिनंट हा काय प्रकार असतो? तर इफ यू हॅव फोर नंबर्स, then the square arrangement of the numbers written into vertical bars is said to be determinant. डिटर्मिनंट हा काय प्रकार असतो? की डिटर्मिनंट म्हणजे आपल्याकडे जे नंबर्स आहेत त्यांचं फक्त स्क्वेअर अरेंजमेंट केलेली असते. स्क्वेअर अरेंजमेंट म्हणजे काय प्रकार असतो? व्हॉट इज अ स्क्वेअर? हॅव्हिंग ऑल साइड्स इक्वल. मग जर का तुम्ही डिटर्मिनंट पाहिला असेल तर डिटर्मिनंट मध्ये काय असतात? टू व्हर्टिकल बार्स असतात, बरोबर. डिटर्मिनंट हॅव्हिंग टू व्हर्टिकल बार्स, ज्यामध्ये दोन उभे अशा रेख ज्याला म्हणू आपण, आणि दोन असे आडवे जर असतील तर त्याला आपण रो म्हणतो, आणि मध्ये जे काही उभे पार्ट्स आपण केलेले असतात त्याला आपण कॉलम असं म्हणतो. सो व्हॉट इज अ डिटर्मिनंट? आधी तुम्हाला डिटर्मिनंट काय तर सांगता आलं पाहिजे. सो डिटर्मिनंट इज अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर्स in which the vertical numbers arrangement is said to be a column and a horizontal arrangement of numbers is said to be row. जे काही आडव्या पद्धतीनं अरेंज केलेलं असतं, आज काही नवीन मुलं आहेत म्हणून मी हे सांगतोय, जे काही आडव्या पद्धतीनं केलेलं असतं त्याला रो म्हणतात. पहिला एलिमेंट असतो A11, दुसरा एलिमेंट असतो A12, त्यानंतर इथे दिस इज A21 and this is A22. Okay, what is the A11? What is A11? Element in the first row. Element in the first row and first column. Element in the first row and first column. Okay. What it indicates? It indicates the location of the element in the given determinant. What is A11? The element in the first row and first column. म्हणजे तुम्ही डिटर्मिनंट तर सांगू शकता की डिटर्मिनंट हा काय प्रकार असतो? इट इज अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ द नंबर्स. म्हणजे एक चौरसाकृती अरेंजमेंट असते बेट, ज्यामध्ये उभे असे काय असतात? दोन व्हर्टिकल बार्स. ओके, ज्यामध्ये अशा पद्धतीने चार नंबर अरेंज केलेले असतात. दॅट इज सेड टू बी डिटर्मिनंट. आता हे काय असतं ऍक्च्युअली? हे नंबर्स म्हणजे काय? तर हे लिनियर इक्वेशन मधल्या एक्स आणि वाय चे कोएफिशियंट असतात. आणि डिटर्मिनंट अराईज का झाला? तर 10वी मध्ये तुम्ही पाहिलंय की लिनियर इक्वेशन इन टू व्हरायबल, लिनियर इक्वेशन इन टू व्हरायबल या चॅप्टर मध्ये क्रॅमर्स रूल होता. आणि क्रॅमर्स रूल साठी जो फॉर्म्युला होता तो एक्स ची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला काय होता? एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी अँड y इक्वल टू dy अपॉन डी. एक्स इज इक्वल टू dx बाय डी अँड y इक्वल टू dy बाय डी. मग तिथे तुम्हाला डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी ह्याच फॉर्म्युला होता ना, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी. डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय फॉर्म्युला होता? A1 D1 अँड A2 D2. म्हणजे कोएफिशियंट ऑफ कुणाचे लिहायचे? पहिल्यांदा कोएफिशियंट ऑफ फर्स्ट इक्वेशन अँड कोएफिशियंट ऑफ सेकंड इक्वेशन. A1 D1 A2 B2. ही कशाची व्हॅल्यू होती तिथे? आठवतं? ही व्हॅल्यू होती तुमच्या डी ची, बरोबर आहे का? ही व्हॅल्यू कशाची होती? डी ची होती. मग dx ची व्हॅल्यू काढायला काय केलं होतं तुम्ही? की हे जे काही A1 A2 होते ते उडवले होते आणि तिथं काय टाकलं होतं तुम्ही? C1 C1 C2. ही झाली होती तुमची dx ची व्हॅल्यू. आणि ज्यावेळेस तुम्हाला dy काढायचा होता तर dy काढताना तुम्ही काय केलं होतं? त्याचे कोएफिशियंट y चे उडवले होते आणि तिथं तुम्ही काय टाकलं होतं? C1 अँड C2, बरोबर आहे? C1 C2. हे सगळं तुम्ही 10th ला शिकलात. त्यानंतर तुम्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची असते हे सुद्धा पाहिलेलं आहे. जर का तुमच्याकडे चार नंबर असे ऑर्गनाइज केलेले असतील, जसं की दिस वन A11 A12 A21 A22, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला असं क्रॉस जावं लागतं, बरोबर आहे? म्हणजे याची व्हॅल्यू कशी असते सांगा? दिस इज इक्वल टू A11 इंटू A22 मायनस A11 इंटू A22 मायनस A12 इंटू A21. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. मग तुम्ही ABCD लिहिलात तर मग ते ABCD मध्ये दिसेल. हे सगळे नंबर्स असतात, पण महत्वाचं लोकेशन. हे शिकत शिकत लोकेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण हा रिलेट करतो पुढल्या वर्षीच्या 7-8 मार्काच्या चॅप्टरला, दॅट्स मॅट्रिसेस फ्रॉम द फर्स्ट पार्ट. पहिला चॅप्टर येतो पुढल्या वर्षी मॅथमॅटिकल लॉजिक, आणि त्यानंतर येतो मॅट्रिसेस. मॅथमॅटिकल लॉजिक इज अ चॅप्टर in which they teach us that how to speak in maths. मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टर मध्ये बेटा गणितामध्ये कसं बोलायचं असतं हे शिकवलं जातं. आता तुम्ही म्हणाल की गणितात पण बोलायचं असतं का? हो, निश्चित असतं बोलायचं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला.
3 मित्र असतात आणि ते पुण्याला जातात फिरायला, लक्षात घ्या. ठीक आहे. तिघं मिळून कुठं जातात? पुण्याला जातात. आणि पुण्याच्या बाहेर एक त्यांना झाड दिसतं ज्याला लाल पानं असतात. ठीक आहे. हॅव्हिंग रेड लीव्स, ज्याला पानं कसली असतात? लाल. मग त्यातला एक जण काय म्हणतो की पुण्यातली सगळी झाडं लाल पानाची. एक जण काय म्हणतो लगेच त्याच्याकडे बघून, दी ऑल ट्रीज इन द पुणे सिटी हॅव रेड लीव्स. पुण्यातली सगळी पानं लाल पानाची, सगळी झाडं ही लाल पानाची आहेत. इज इट ट्रू? नुसतं एक झाड बघून असं सांगणं बरोबर आहे का? नो. म्हणजे हे आपल्याला थोडंसं बरोबर नाही वाटत आहे ना. आता दुसरा काय म्हणतो, अरे नको, तसं नको बोल, हे तू चुकीचं बोलतोय. दुसरा काय म्हणतो की पुण्यातली काही झाडं लाल पानाची आहेत. बघा, मग पहिल्याचं करेक्ट वाटतं का दुसऱ्याचं करेक्ट वाटतं? दुसऱ्याचं करेक्ट वाटतं. तो काय म्हणतो की देर आर सम ट्रीज इन द पुणे सिटी हॅव रेड लीव्स. देर आर सम ट्रीज इन अ पुणे सिटी हॅव रेड लीव्स. म्हणजे पुण्यामध्ये काही झाडं आहेत ज्याला काय पानं आहेत? लाल पानं आहेत. हा म्हणतो दुसरा वाला. तिसरा हा मॅथमॅटिक्स लव्हर होतो. वेगवेगळे लव्हर असतात तसं मॅथमॅटिक्सचे लव्हर, जसं मी पण आहे, तुम्हाला पण व्हायचंय, बरोबर आहे. तर लक्षात घ्या की मॅथ्स वाला काय म्हणतो की तुम्ही दोघं चुकीचं बोलताय. तो म्हणतो की ऍटलीस्ट वन ट्री इन द पुणे सिटी हॅव रेड लीव्स. हॅव रेड लीव्स, बरोबर आहे की नाही? कमीत कमी एक झाड तरी पुण्यात असं आहे की ज्याला लाल पानं. मग कोणतं करेक्ट वाटतं? ऑब्व्हियसली या तिसऱ्या वाल्याचं. याला म्हणतात मॅथ्स. बोलण्यात किती फरक होता. पहिल्यानं उभं बघितलं की हे बेदडत टाकलं की सगळे लाल पानाचे आहेत बे. दुसरं म्हणलं अबे ग बस, काही दिसलेल्या नाही की नाही. तिसरा काय म्हणतो? ऍटलीस्ट वन ट्री इन द पुणे सिटी हॅव रेड लीव्स. म्हणजे कमीत कमी एक झाड तरी असं आहे. बघा ना, परफेक्शन आहे ना. कमीत कमी एक झाड तरी असं आहे ज्याला काय लाल पानं आहेत. मग याला म्हणतात मॅथ्स. डू यू नो व्हॉट आर द पॅराडॉक्सेस? येस ऑर नो? असं कधी ऐकलंय का पॅराडॉक्स? पॅराडॉक्स ऐकलंय? नाही, तुम्ही फक्त बॉक्स ऐकलं. त्याचे बॉक्स. लहानपणी बिस्किटचे बॉक्स होते तर आम्ही लय फस्त केले. आता वेगवेगळे बॉक्सेस फस्त करतो त्यांना, नाही की? म्हणजे तसा प्रकार आहे. तर लक्षात घ्या की पॅराडॉक्सेस पासून आपल्या मॅथमॅटिक्सची उत्पत्ती होते. आपल्या गणिताचा उगम हा कुठून होतो? लँग्वेजेस पासून होतो बेटा. लँग्वेजेस पासून, भाषा विषयापासून. काही काळ होता अशा लोकांचा की तत्वज्ञानी लोक होते आणि ते काय करायचे की एकदा जेवण ठेवून झाली की सगळ्याला असं बसवायचे समोर, आणि आपण असं त्या वडाच्या खाली ती दाढी पिढी वाढवलेला एक तत्वज्ञानी माणूस समोर थांबायचा आणि एक असं वाक्य सांगायचं लोकांना की दिवसभर लोक येडी झाली. त्यातलं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना द्यायचंय. एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती तुम्हाला काय म्हणते की मी नेहमी खोटं बोलतो. ती व्यक्ती तुम्हाला काय म्हणते की मी नेहमी खोटं बोलतो. आणि माझा प्रश्न असा आहे की ही व्यक्ती खरं बोलते का खोटं बोलते? मी नेहमी खोटं बोलतो. एक व्यक्ती आहे ती असं बोलतेय आणि माझा क्वेश्चन असा आहे तुम्हाला सगळ्यांना की ही व्यक्ती खरं बोलतेय का खोटं बोलते? येस बेटा, खरं बोलतेय. बरं, हा म्हणतोय सार्थ की ही व्यक्ती काय बोलतेय? खरं बोलतेय. जसं ते याच्या मनालाच ओळखले. बरोबर आहे की नाही? आता जरा नीट बघा की मी नेहमी खोटं बोलतो हे जर खरं असेल तर ती व्यक्ती स्वतः म्हणते ना की मी काय म्हणतोय? खोटं बोलतो. हे वाक्य जर खरं धरलं तर त्या वाक्यात तो काय म्हणतोय बघा की मी नेहमी. मग हे जर खरं धरलं तर याचा अर्थ तो नेहमी काय बोलतोय? खोटं. अयो, काय म्हणलं की सर, काय ना परत एकदा एक बेटा. हे काय होतं की हा एक व्यक्ती आहे, तो काय म्हणतो की ते खरवलेलं आहे का नाही ना. हा, ते सर येड्यात कळलं ना, येड्यात खेड्यात नाही. ऐक, एक खूप इंटरेस्टिंग आहे बेटा. मी नेहमी खोटं बोलतो अशी एक व्यक्ती म्हणते आपल्याला. मी प्रश्न विचारला की खरं बोलते का खोटं बोलते? आपला सार्थक म्हणला धाडकन की हा खरं बोलतोय. वाक्य नीट वाचा. जर तो खरं बोलतोय तर तो मग काय म्हणतोय? मी नेहमी खोटं बोलतो. हे जर खरं असेल तर याचा अर्थ तो खोटं बोलतो. पटलं? मग सर आता राहिलं काय मग खोटं. म्हणजे याचा अर्थ 100% ती व्यक्ती खोटं बोलते. आपलं अँसर बरोबर आहे. लावून टाका. किती लावायचे पैसे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की खोटं बोलते हे जर आता म्हणलं की सर आता ही व्यक्ती खोटं बोलतेय, मग जरा नीट बघा की ती व्यक्ती काय म्हणते की मी नेहमी खोटं बोलतो, म्हणजे खरं बोलतेय ना. मग खोटं बोलल्यावर खरं बोलते असं दिसायलंय आणि खरं म्हणते असं म्हणल्यावर खोटं बोलते असं येईल. कळतं का? यालाच म्हणतात पॅराडॉक्सेस.
अशा वाक्यांना काय म्हणतात? पॅराडॉक्स. कळतंय? अशा वाक्यांना काय म्हणतात? पॅराडॉक्सेस. त्यातलं हे एक वाक्य, अनेक वाक्य असतील तर पॅराडॉक्सेस. आणि यालाच लोकांनी धरून बरेच काळ असा होता मध्ये, ज्यामध्ये खूप सारी शेकडो वर्ष गेली. लोक काय करायचे, अशी वाक्य धरायची, लोकांना येड्यात काढून टाकायचे. एक तत्वज्ञानी लोकांना असं वाक्य सापडायलाच विसरू, म्हणजे ये मुर्गी फर्स्ट के अंडा फर्स्ट जसं रहता है ना, तो उस तरह से ही की पहिल्यांदा अंडा आलं का मग कोंबडी आली. मग चलू दे किती दिवस, है ना, दोघं मस्त चलतंय तर. मग लक्षात घ्या की मी नेहमी खोटं बोलतो, याच वाक्यापासून तुमची सेट थेरी जनरेट होते. सेट थेरी तुम्हाला कल्पना तर आहे काय? तुम्ही जे सेट शिकलात ना, सेट रिलेशन फंक्शन, या वाक्यापासून बाहेर पडतं शेकडो वर्षाखालची गोष्ट. खूप नाही, अशातल्या 500-700 वर्षाखाली. मग या पॅराडॉक्सेस पासून, म्हणजे ह्या वाक्याचं खरं उत्तर सेट थेरीनं परत परफेक्ट दिलं. म्हणजे हे होती लँग्वेज. ही आहे लँग्वेज, जी अशी लँग्वेज आहे जी स्विंग करते ब्रेनला. खरं म्हणलं की खोटं, खोटं म्हणलं की खरं, म्हणजे चक्कर आणणारी जी वाक्य आहेत आपल्याला, त्या वाक्यांना बेस कुणी दिला? तर आपल्या मॅथमॅटिक्सने दिला. तर मॅथमॅटिक्सचं कामच आहे बेस देणं. जिथं इथं जेवढं जे काही सगळं विश्व दिसतंय ह्या डोळ्याला, ह्या डोळ्याच्या आतमध्ये, हे सगळं कशापासून बनलेलं आहे? मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स इज द किंग ऑफ ऑल सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स हा काय आहे? सर्व सब्जेक्टचा किंग आहे. मॅथमॅटिक्स शिवाय पान सुद्धा हलणार नाही. म्हणजे थोडक्यात इथलं वारं आहे. मॅथमॅटिक्स काढलं तिथलं की सगळं स्टॉप होऊन जातं. तुम्ही मोबाईल यूज करता, मोबाईल, इंटरनेट सगळं मॅथवर होतं, तुमच्या माहितीचं. त्याच्यातलं एकही ऍप्लिकेशन मॅथमॅटिक्स मधलं बाजूला काढलं की सगळं कोलॅप्स होऊन जातं. तुम्ही बघितलं की परवा रिझल्ट आला होता 10वी. असा रिझल्ट आला म्हणलं की मुलं अशी 1 वाजता खुर्ची घेऊन जी बसली ती 2 दिवस तिथंच होती. रिझल्ट यायला तयारच नाही. रात्री बी जेवण बी तिथंच आणि सगळं तिथं. त्या याच्यात का झालं? कारण त्यांनी जो अल्गोरिदम तयार केला होता, तो अल्गोरिदम नीट नाही तयार केला होता, ज्यामध्ये परफेक्ट मॅथ्स नव्हतं. त्यामध्ये कसं मॅथ्स यूज करण्यात आलं होतं? वीक मॅथ्स. मग तसंच आहे ना, लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन शिकल्यावर कसं वीक मॅथ्सच तयार होणार. इंजिनियर्स कसे तयार होणार? तसेच तयार होणार. ज्यांनी स्ट्रॉंग मॅथ्स यूज केलं त्याला ते अल्गोरिदम स्ट्रॉंग बनवता येतं. मॅथ्सचा खेळ असतो तो सगळा. गुगल सगळं मॅथमॅटिक्स वरती चालतं. तुम्ही कार्टून्स बघता, वेगवेगळे मोशन देतं, पळतं, धावतं, स्प्रेड, फ्लाय, हाईट, एक्सपॅन्डिंग, बारीक होतं. इट इज ओनली ड्यू टू मॅथमॅटिक्स. त्याच्या बॉटमला एक थेरम यूज केलेला आहे, ज्याचं नाव आहे बोल्झमॅन-वायस्ट्रास थेरम. हायरला शिकवलं जातं. तो बोल्झमॅन-वायस्ट्रास थेरम आहे, जो 1-1.5 पानाचाच आहे, पण कार्टूनला सगळं हलवतो. कार्टूनच्या ज्या मोशन येतात ना, त्या थेरममुळे येतात. बघा, ही कल्पनाही माहिती नसते. हे सगळं सायन्समध्येच होतं. कॉमर्समध्ये काय होतं की कॉमर्समध्ये एखादा प्रोडक्ट आला तर तो फक्त आपण विकण्यासाठीच्या स्किल आपण तयार करत असतो आणि काही कॅल्क्युलेशन्स जसे की अकाउंटिंग तुम्ही करता. पण जर मॅथ्स असेल तर मात्र तुम्ही खूप साऱ्या स्ट्रेंथला गेन करू शकता. लक्षात घ्या. त्यामुळे पहिलं टार्गेट मॅथमॅटिक्स असणाऱ्या पोरांसाठी तर ओनली अँड ओनली सीए फाउंडेशन पाहिजे. त्यानंतर तुम्ही काही ठेवा. शेती करायची असेल शेती करू शकता, काय अडचण. पण पहिलं टार्गेट मॅथ्स असेल 12वी मध्ये, 11वी मध्ये, तर तुमचं पहिलं टार्गेट हे सीए फाउंडेशनच पाहिजे. कारण त्यामध्ये 100 मार्काचं मॅथ्स आहे. मी सांगतो तुम्ही असा कंटिन्यू क्लास केला ना तर तुम्हाला इकडे आउट ऑफच मार्क्स येतात बोर्डाच्या परीक्षेत. याचं काही कौतुकी नाही, है ना. तुम्हाला कोणी विचारणार नाही ते 100 मार्क्स घेतल्यावर. पण फाउंडेशनला 100 मार्क्स आहेत. कुठली आयबीपीएस एक्झाम होते, बाकीच्या एक्झाम होतात, रिजनिंग खूप फास्ट आहे, मॅथमॅटिक्स सगळीकडे जमतं, देन यू कॅन चेस एनी एक्झाम. ह्या युपीएससी पासून ते आयसीए घेणाऱ्या कुठल्याही एक्झाम ज्या आहेत, का इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, कुठल्याही एक्झाम सुद्धा, सेबीच्या, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, कुठल्या एक्झाम, सगळ्या एक्झाम क्रॅक करू शकतात इफ यू हॅव अ मॅथ्स अँड विथ रिजनिंग. तर हे सगळं काही आपल्याला तेच करायचंय 2 वर्ष लक्षात. पण यासाठीचा एक छोटा पोर्शन आहे 11वी-12वीचा, तो कम्प्लीट करत करत आपल्याला पुढे जावं. ओके. तर लक्षात घ्या की डिटर्मिनंट हा प्रकार, या डिटर्मिनंट मध्ये अशा पद्धतीची अरेंजमेंट असते. तर हे लोकेशनला डिफाईन करतं. A11 म्हणजे काय असतं? एलिमेंट इन द फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. A12 म्हणजे काय असतं बेटा? एलिमेंट इन द फर्स्ट रो सेकंड कॉलम. उभे जे असतात त्याला म्हणायचं कॉलम. जसे बांधकामाचे कॉलम असतात सेम तसं. मग बांधकामाचे कॉलम कसे? आडवे असतात का उभे असतात? उभे असतात. मग उभे म्हणजे काय? कॉलम. आडवे म्हणजे काय असतात? रो, ओळी, रांगा, है ना. आता इथं A21 पहिला नंबर रिलेट असतो रोशी, दुसरा नंबर रिलेट असतो कॉलमशी.
सो A to 1 चा अर्थ असतो एलिमेंट इन द सेकंड रो फर्स्ट कॉलम, एलिमेंट इन द सेकंड रो फर्स्ट कॉलम. हे काय असतं? एलिमेंट इन द सेकंड रो सेकंड कॉलम, एलिमेंट इन द सेकंड रो सेकंड कॉलम. लक्षात येते? मग आपण 2x2 चा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा, 3x3 चा कसा सॉल्व्ह करायचा, ह्या सर्व गोष्टी लाईन टू लाईन विथ एक्झाम्पल सॉल्व्ड अनसॉल्व्ड सगळं झालेलं. त्यानंतर आपण प्रॉपर्टी चालू केल्या. ठीक आहे, तर त्या एक एक प्रॉपर्टी मी परत एकदा तुमच्या समोर डिफाईन करतो. तर पहिली प्रॉपर्टी काय सांगते की जर रोचं कॉलम कॉलमचं रो केलं, सांगा काय तर नाव काय तुझं? हा ऋषिकेश सांगा की जर आपण रोचं कॉलम कॉलमचं रो केलं तर काय होतं माहितीये? समजा हरकत नाही, आज मी थोडस प्रॉपर्टी मागच्या झालेल्या काही नवीन मुलं इथं आहेत ऑफलाईनला, तर ऑनलाईनच्याही मुलांना परत ते सगळं मिळेल. मी एक एक प्रॉपर्टीचं परत एक उदाहरण घेतो बाळा, टेन्शन घ्यायची गरज नाही. काही तुमचं जे चालू असेल तेही मला तुम्ही विचारू शकता. कॉलेजमध्ये कुठलेही असा, दयानंद शाहू कुठेही तुमच्या कॉलेजमध्ये जे काही चालू असेल ते तुम्ही मला विचारू शकता. म्हणजे सर मी इथं थांबून इकडे इकडे बघितलं तर कसं होईल, हे असं विचारायचं. तुमच्या वर्गात जे मॅथ्स चालू आहे त्याच्याविषयी तुम्ही विचारू शकता. सर इकडे माझ्याकडे बघतच नाही ते, मी काय करू शकतो का? मी काय करू शकतो? बरोबर. तर लक्षात घ्या की इथे बघा आपण एक एक प्रॉपर्टीचे एक्झाम्पल घेऊन टाकूया. प्रॉपर्टी नंबर 1, प्रॉपर्टी नंबर 1 काय सांगते? इफ यू इंटरचेंज रोज टू कॉलम्स, कॉलम्स टू रोज, देन द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड. म्हणजे जी डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते ती सेम राहते. जसं की फॉर एक्झाम्पल लुक हिअर. चला पहिल्या प्रॉपर्टीचं एक्झाम्पल तुम्हाला लिहायची काही गरज नाही, आज थोडस समजून घ्या. समजणं महत्वाचं आहे, बाकी काही नाही. जसं की 2, 3, 5, 6 किती रोज आहे त्याच्यामध्ये? सेकंड 2 रो आहे. किती कॉलम आहे त्याच्यामध्ये? 2. मग याला आपण समजा टाकलं कॅपिटल ए. कॅपिटल ए इक्वल टू 2, 3, 5, 6. आता आपण रोचे कॉलम कॉलमचे रो इंटरचेंज केले तर काय येईल सांगा बरं? कॅपिटल बी इक्वल टू, येस सांगा, हा उभा असलेला आडवा करा, हा पण उभा असलेला आडवा, आडवा असलेला उभा, बरोबर आहे. जे आडवे होते ते उभे केले होता. हे रोचं काय झाला? कॉलम. या रोचा काय झाला? कॉलम. यात काय डाऊट आहे? म्हणजे काय केलं आपण? इंटरचेंजिंग केली. कशाची? रोची कॉलम मध्ये, कॉलमची रो मध्ये. तर याची व्हॅल्यू काय ते बघा. देअरफॉर सांगा दिस इज कॅपिटल ए इक्वल टू 6 टू जा. आता कसं असतं हे? पहिल्यांदा असा प्रोडक्ट करायचा असतो. 6 टू जा, येस 6 टू जा 12 and 5 3 जा 15. So therefore capital A equal to -3. आता याची व्हॅल्यू बघू आपण. कॅपिटल -3 बघा, कॅपिटल B इक्वल टू 6 टू जा 12 and 5 3 जा परत 5 3 जा -15. रूल माहिती आहे ना तुम्हाला, आतमध्ये मायनस लिहायचं असतो. पहिल्यांदा प्रोडक्ट इकडच्या लेफ्ट पासून इकडच्या राईटच्या कॉर्नरला खालच्या बॉटमला जायचं असतं. लेफ्टच्या टॉपला आणि राईटच्या बॉटमला, लेफ्टच्या टॉपला आणि राईटच्या बॉटमला असा पहिला प्रोडक्ट करायचा असतो. किती येते? देअरफॉर कॅपिटल बी इज इक्वल टू, येस कॅपिटल बी इक्वल टू -3. काय अडचण याच्यात? जरा लक्ष करा की दोघांचे व्हॅल्यू कसे आलेले आहेत? सेम. सो देअरफॉर कॅपिटल ए इक्वल टू कॅपिटल बी. काय अडचण याच्यामध्ये? सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. काय सांगते पहिली प्रॉपर्टी? की रोचं कॉलम कॉलमचं रो जर का केला आपण तर व्हॅल्यू रिमेन्स अनचेंज्ड. मग 3/3 चं पण तेच, 3/3 चं पण तेच. घ्यायचं 3/3 चं. चला एक 3/3 चं उदाहरण घेतो मी, इकडे लक्ष द्या. हा दिस इज अ 1 2 7 2 -3 0 7 8 9. दिस इज अ कॅपिटल ए अगेन. चला आता रोचं कॉलम कॉलमचा रो करून घेऊ आपण. सांगा जे आडवे आहेत त्याला उभं करा. 1 2 7, त्यानंतर 2 -3 0, त्यानंतर 7 8 and 9. येस काय अडचण आहे? 7 8 9. तर हा झाला तुमचा रोचा कॉलम ट्रान्सफर. सगळे रो जे आहेत हो का, आडवा होता याला काय केलं? उभा. हो का, सेकंड रो सेकंड कॉलम झाला, थर्ड रो थर्ड कॉलम झाला. ठीक आहे. आता कुणाची 3/3 च्या विषयीची अडचण असेल तर ती सुद्धा आता दूर होऊन जाईल. आपण 3/3 चा डिटर्मिनंट सॉल्व्ह करून घेऊया. लुक हिअर. कसं असतं की कॅपिटल ए इक्वल टू, बघा कॅपिटल ए इक्वल टू पहिला एलिमेंट 1 जसा तसा लिहायचा. त्यानंतर तो एलिमेंट कुठल्या पोझिशनला बसलाय सांगता येईल? पोझिशन सांगा. फर्स्ट रो
फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडायचा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडायचा, शिल्लक काय राहतं सांगा, -3 0 and 8 9. कळलं? -3 0 8 9. बघा 1 कुठं बसलाय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, तो डिलीट करायचा, फर्स्ट रो डिलीट करा, फर्स्ट कॉलम डिलीट करा, शिल्लक काय राहतं, -3 0 8 9. ते लिहून टाकायचं. आता प्लस झाला, आता लिहायचं असतं मायनस, +1 आता लिहायचं -2, म्हणजे इथं आला तुमचा -2. कुठं बसलाय तो, तो बसलेला आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग आता फर्स्ट रो सोडला, सेकंड कॉलम सोडला, शिल्लक काय राहतं, 2079. सो दिस इज अ 2079. आता मायनस झाला, आता काय लिहायचं, प्लस, सो दिस इज अ +7. आता एलिमेंट इन द फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम आहे पोझिशन, तर तो डिलीट करा. मग राहिलं काय, 2 - 3 येस अँड 7 8. आता याला सोडवणं तुम्हाला माहितीच आहे, दिस इज 1 into येस 9 3 जा -27 अँड 8 into 0 0. बघा परत एकदा प्रोडक्ट येत नसेल तर 9 3 27, एक ऋण असेल तर ऋण लिहायचं असतं. 8 गुणिले 0 किती असतात बेटा, 0. मग आता पुढे बघा, दिस इज -2 into येस -2 into 9 2 18 अँड 7 0 0 येस. पुढे +7 into आता इथे 8 2 16 मायनस मायनस प्लस, इथे किती येतं, 7 3 जा 21. आपलं काय टार्गेट आहे, पहिली प्रॉपर्टी चेक करायची की रोचं कॉलम कॉलमचं रो गेलं तर डिटर्मिनंट चेंज होत नाही. जसं एक उदाहरण 2/2 चं झालं, आता 3/3 चं चालू. तर आता पुढे बघा, दिस इज इक्वल टू -27 ला ऍज इट इज -27. त्यानंतर दिस इज -18 2 36, 18 2 जा 36 अँड दिस इज हे किती येतं बघा, दिस इज इक्वल टू 37. बरोबर आहे, 37 अँड 7 into 7 किती येतं, लक्ष करा. आता 7 7 जा 49 कॅरी 4, 7 3 जा 21, 21 आणि 4 24 25, 21 आणि 4 25. काय अडचण आहे, परत एकदा बोला. कसं आहे, तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो की कॅल्क्युलेशन 80% होल्ड करणार, 80% कॅल्क्युलेशन आपल्या मॅथ्स मध्ये आहे, 20% कॅल्क्युलेशन येणार नाही. मग 80% कॅल्क्युलेशन मध्ये 1% 0.000001% सुद्धा जर का चूक असेल तर 0 मार्क येतात. म्हणजे म्या इथं जर का प्लस जरी लिहिलो, गावाकडचं कोणी, गावाकडे कोण चूक, म्या जर का इथं मायनसचं प्लस जर केलं तरी देखील खाली काय मिळतो या 0. आपल्या गावाकडची म्हणजे गावाकडच्या माणसांना अशी भाषा कळते ना. हा ठीक आहे, इकडे लक्ष द्या, हो का, इकडे लक्ष द्या. हे बघ बाळ, मायनस मायनस इथं प्लस जरी केलं कर्म न झाले म्हणून, तर मग त्यानं एखादा अंड देऊन देते आपल्याला. त्यानं लय जर इंटरेस्टिंग असेल तर असे पटकन 2 अंडे देते. बरोबर आहे, विकता पण येत नाहीत आपल्याला. आपण कॉमर्सचे काही विकू पण ती विकता पण येत नाही, है ना. तर लक्षात घ्या की इथं चुकीला गुंजाइश नाही. दिस इज द ओनली सब्जेक्ट which occurs itself lots of errors or you can make, किंवा तुमचे इनडायरेक्टली यू कॅन फॉर्म अ एरर्स. हा असा एकमेव विषय आहे जिथे सगळ्यात जास्त चुका होतात, पण हा असा एकमेव परत जगातला विषय आहे जो तुम्हाला परफेक्शन देतो. जिथे जास्त चुका होतात तो तर परफेक्शन देतो ना. जिथे सारख्या चुका होतात, सारखं जागरूक राहावं लागतं. कपिल शर्माची कॉमेडी का चालते, तुम्हाला नाही का वाटत की कपिल शर्मापेक्षा खूप सारे टॅलेंटेड ऍक्टर्स आणि कॉमेडियन्स आहेत त्या भारतामध्ये, असं नुसतं उकरायलाच भाग आहे, सारखे सापडतात तुम्ही, आहे की नाही. पण कपिल शर्माचीच कॉमेडी का चालते, त्याचे दुसरे कमर्शियल फॅक्टर असू शकतात, पण एक फॅक्टर असं आहे की ही इज ऑलवेज अवेअर अबाउट हिज कॉमेडी. म्हणजे तो असा बारीक काहीतरी टिप काढतो, आपल्याला विचार पडतो, अरे आपण असं कधी विचार नाही केला, ठीक आहे. म्हणजे बारीक मधून एक बारीक गोष्ट काढून तो आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. तो नेहमी अवेअर असतो, तो नेहमी सजग असतो आपल्या कॉमेडी. तसं असतं की नेहमी जी माणसं आपल्या वर्क विषयी नेहमी सजग असतात, अवेअर ज्याला म्हणतो आपण, ते परफेक्शनला लीड करतात. परफेक्शन, नो वन इज परफेक्ट इन दिस होल वर्ल्ड. देर इज अ नो एनी मशीन इन दिस वर्ल्ड विच इज 100% इफिशियंट. तुम्हाला माहिती आहे का, जी गाडी असते ती डिझेलचा फक्त किंवा पेट्रोलचा
फक्त 20% भाग यूज करत असतो. तुम्हाला माहिती आहे ऑटोमॅटिक गाडी 80% चालते कशी? आपण जे खातो त्यातलं सुद्धा 20% आपण एनर्जी घेत असतो, बाकी एनर्जी ती कुठून? आणि आपल्याकडे अशी कुठलीच मशिनरी नाही जी 100% इफिशियंट असते. सो नो वन इन दिस होल वर्ल्ड विच इज 100% इफिशियंट. सो परफेक्शनचं तर सोडाच. पण थोडंसं कसं असतं की मॅथमॅटिक्सचं मेन काम काय आहे की मॅथमॅटिक्स तुमच्या डोक्याला फास्ट करतं आणि अॅक्युरेसी प्रदान करायचं काम करतं. मग हे नकोय का की जीवनामध्ये आपल्याला फास्ट पण बनायचं आणि अॅक्युरेट पण बनायचं, नुसतं फास्ट नाही, नुसत्या चुका करून ठेवल्या फास्ट करून, असं नाही. तर ब्रेनला अॅक्युरेसी पण द्यायचं काम करतं. ॲज कम्पॅरेटिव्हली एसपी स्टुडंट्स, मॅथमॅटिक्स स्टुडंट कधीही तुम्हाला फास्ट दिसतो. तुम्ही बघा आता एक पुढच्या वर्षी बघा काय होतं की कम्पॅरेटिव्हली जे एसपी वाले असतात त्यांच्या पुढे मॅथ्स वाले एकदम धडधडीत स्ट्रॉंग असतात, कारण ते खूप असे सारखे मॅथमॅटिक्सचे रिलेट अशा कॅल्क्युलेशनला असल्यामुळे आणि एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. त्यामुळे कधी मिस नका करू. तर बघा -27 अँड दिस इज -36. आता परत एकदा बघा की हे किती झालं, दिस इज 37. 7 7 जा 49 ला 9 कॅरी आला 4 अँड 7 3 जा 21 21 प्लस 4 25. आता हे किती येतं बघा 27 अँड 36. दिस इज 13 कॅरी दिस इज 63 -63 प्लस 259. येस, किती आलाय 259 गेली तर किती येतं -90 196 का? हा, इथून आता ह्याला तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं. इथं 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 किती येतं बघा, हे 196 येतं ना, प्लस प्लस 196 प्लस 196 येईल, बरोबर आहे की नाही? आता इथे प्लस मोठ्याला साईन आहे ना, मग इथं पण काय येईल तुमचं प्लस 196. काय डाऊट आहे याच्यामध्ये? ठीक आहे. आता आपलं दुसरं आन्सर पण कशाचं, बीचं आहे का? बीचं सुद्धा काय आलं पाहिजे, प्लस 196 आलं पाहिजे. लेटेस्ट चेक. मग आता आपण कसं करत असतो की समजा असं टॅली करायला एक्झाम मध्ये विचारलं तर मग तुम्हाला हे असं ह्याला इक्वेशन नंबर 1, मग आता इक्वेशन नंबर 2 साठी तुम्हाला बोलायचं असतं, म्हणजे आता ह्याच्यासाठी. ठीक आहे, चला आता याच्यासाठी आपण सॉल्व्ह करून घेऊया. सुनो, सो दिस इज इक्वल टू आता मी हे एवढं लिहित बसण्यापेक्षा थोडंसं लगेच सांगू शकतो. आता इथं 1 ला 1 जशा तसं लिहिलं, सांगा 9 3 जा -27 अँड 8 इंटू 0 -0. आता पुढे प्लस झालं, आता -2. दिस इज -2 इंटू, यस, 2 इंटू 0 2 इंटू 9 18 अँड 7 8 जा -56. -56, 18 -56. ओके, अभी यहाँ पे +7 लिखना पड़ेगा, तो +7 लिखे. उसके बाद हे रो कॉलम डिलीट करायचा, हा रो डिलीट केला, हा कॉलम डिलीट केला, शिल्लक काय राहिलं 2 -3 7 0. So this is 2 into 0 0 and minus minus plus, so it is a 21. It is a 21. Getting? It is a 21. So now -27 into 1 -27. This is a -27 and this is 56 minus 18. 56 minus 18. This is -38. बघा -38. Okay, so this is a -38. -38. Okay, and this is 147. Getting? Yes, अभी आगे जाएंगे. चलो, this is a -27 minus minus plus 8 to the 16, carry 1. So this is a 6 plus 1 7. This is a 76. 76 plus 147. किती येतं काय? This is equal to 147 plus 76. This is 3, this is 2, and this is 2. 2 to 3, 2 to 3 minus 27. So this is, yes, बघा इथं किती येतं 3 गेले म्हणजे 19, 196. So this is equal to 196. मग याला आपण काय टाकतो, सेकंड. मग बघा की फ्रॉम 1 and 2 काय दिसतं तुम्हाला, इथं पण 196 आलंय आणि इथं पण 196 आलंय. सो फ्रॉम 1 and 2 A इक्वल टू B असं तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, कळतंय का मी काय म्हणतो ते? आणि इथे आपल्या सगळ्या परीक्षा ह्या 40 मार्काच्या असतात. अर्धा चॅप्टर हो, पूर्ण चॅप्टर हो,
1.5 होऊ, 2.25 होऊ, 3.25 होऊ. आपला जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आय वॉन्ट टू डिस्कस विथ यू अगेन. मी तुम्हाला याच्या आधी फॉर्मॅट दाखवलेला आहे की आपला फॉर्मॅट कसा आहे. आता बघा पुढल्या वर्षी मॅट्रिसेस नावाचा ह्याचाच पुढचा भाग येणार आहे. तर आपला जो फॉर्मॅट आहे तो कसा आहे की 90 मिनिट्स असतात एका पेपरला, दोन्ही मिळून 180 म्हणजे 3 तास पळणं. एक पेपर असतो 40 मार्काचा, 2 पेपर असतात 80 मार्काचे. म्हणजे पार्ट 1 ला तुम्हाला 90 मिनिट्स मध्ये कव्हर करावा लागतो. एकाच दिवशी पेपर असतो 3 तास. एकाच दिवशी पेपर असतो 3 तास. बरोबर आहे. दीड तासाचं टायमिंग लावावं लागतं. वेगवेगळे पेपर असतात. आन्सर शीट वेगवेगळी असते, पण बसायचं 3च तास. एकदाच देतात तुम्हाला. ठीक आहे. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅनेज करा असं राहतं. मग आता इथं कसं असतं बघा, की याच्यामध्ये सगळ्यात पुढे आधी की क्वेश्चन नंबर 1 यामध्ये तुम्हाला एमसीक्यू असतात 6. पहिला क्वेश्चन हा 12 मार्काचा आहे. त्यामध्ये ए असतो 6 एमसीक्यू. हे पूर्ण 1 लाईनर आहेत 12च्या 12. ह्या 12 मध्ये एकही चुकला, इकडे 12 तिकडे 12 24, तर तुम्हाला 100 कधीच येणार नाही. सो बी अवेअर अबाउट दिस 1 लाईनर. सगळ्यात धोकादायक 1 लाईनर असतात. कारण इथं तुम्हाला चुकीची गुंजाईश नाही, बिकॉज देर इज नो एनी ऑप्शन. बाकीच्या प्रत्येक क्वेश्चनला ऑप्शन आहे भेटत, पण इथे कुठेही तुम्हाला ऑप्शन नाही. ट्युशन म्हणलं की 100 मार्क्स टार्गेट धरायचं. कारण 99 ला उलट बघितलं की 66 दिसतात. म्हणजे 99 घ्यायचे का? नाही, 100च घ्यायचे. जर आपल्याला ट्युशन लावायची आहे, हे सगळं करायचं, एवढं सगळं आम्ही आमच्या लाईफ मधला एवढा वेळ देतो, धड तुम्ही बसता, तर ह्याचं आउटपुट 100 मध्येच आलं पाहिजे ना. कळतंय? तर हे लक्षात घ्या की इथे बघा याच्यामध्ये 6 एमसीक्यू आहेत आणि तुमच्या माहितीचं हे सगळं बुकच्या खालचं. चॅप्टर झाल्या खाली जे दिलेले असतात त्यातलंच विचारतात. क्वचित एखादा वेगळा. ठीक आहे. आता हे 6 झाले, त्यानंतर मग असं ट्रू फॉल्स, बी ट्रू फॉल्स 3 विचारलेले असतात. फक्त टीएफ मध्ये लिहायचं असतं. ट्रू फॉल्स एक्सप्लेनेशन देत बसायचं. मी देतो सर, नाही देत. इथे कसलाच वेळ घालायला जमत नाही. सगळा खेळ टाइम असतो. ऑल हे सगळं रिलेटेड टू टाइम. आता पुढे सी जो आहे तो आहे तुमचा रिलेटेड टू फिल इन द ब्लँक्स. 3 असतात. फक्त तुम्हाला तिथं ते लिहून पुढे ब्लँक फिल करायचं असतं. तुम्ही कुठेही सोडवा, रफली सोडवा, कसंही सोडवा, पुढे सोडवा, मागे सोडवा, डझंट मॅटर. यू हॅव टू फिल ओनली फिल दॅट ब्लँक. 3 मार्काला झाले. 3 3 6. म्हणजे पहिला क्वेश्चन 1 लाईनर आहे. 1 मार्काचे असतात सगळे. इथं एकही ऑप्शन नाही. 12च्या 12च पडले ते पार्ट 1 ला आणि पार्ट 2 ला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आता आपल्याला क्वेश्चन 2 कडे जायचंय. क्वेश्चन 2 हा परत 14 मार्काचा आहे. 14 मार्कामध्ये त्याचे डिव्हिजन असे की पहिला आहे तुमचा 6 मार्काचा, दुसरा आहे 8 मार्काचा. यामध्ये तुम्हाला 2 पैकी 3 सोडवायचे. 3 पैकी इथे 2 सोडवायचे. 3 मार्काला. पहिला क्वेश्चन 6 मार्काला. बी आहे अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. 3 दिलेले असतात 4 मार्काचे, त्यापैकी कुठलेही 2 सोडवायचे. म्हणजे झाले का 8 आणि 6 14. टाइम मॅनेजमेंट वगैरे सगळ्या गोष्टी आता हळूहळू चालू होतं. हे सांगेल मी, फक्त तुम्हाला दाखवायचं की आता हे अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. आता त्याच्यात आणि याच्यात फरक आहे. क्वेश्चन 2 जसा आहे तसा क्वेश्चन 3 नाहीये. भलेही तो 14चाच आहे. पहिला क्वेश्चन सेम आहे दोन्हीकडे. पण आता त्यांनी काय केलंय तुम्हाला सांगतो. इथे तुम्हाला क्वेश्चन बी मध्ये नाही का फक्त 2 सोडवायचे 8 मार्काला. आता त्यांनी काय केलं इथं माहिती का, की तुम्हाला नाही का इथे काय केलंय, याचे 2 तुकडे केलेत. एक बी केलाय, एक सी केलाय. एक बी केलाय, त्यात एकच सोडवायला सांगितलंय 4 मार्काला आणि त्याला 2 ऑप्शन टाकले. आणि सी एक टाकलाय ज्यामध्ये परत काय केले तुम्हाला 2 सोडवायचे. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला 2 सोडवायचे आहेत, बी आणि सी. ठीक आहे. इथे सी पाहिजे. ओके. तर आता इथे सी पाहिजे, तर याच्यातला फक्त तुम्हाला एक सोडवायचा. म्हणजे इथं काय झालं लक्षात आलं का, मागच्या पेक्षा हा क्वेश्चन का सोपा जातो, कारण इथे तुम्हाला 4 पैकी 2 सोडवायचे आणि तिथं 3 पैकी 2 सोडवायचे. म्हणजे इथे एक ऍडिशनल मिळतं तिसऱ्यामध्ये. ते लोड प्रेशर अनालाइज करून त्यांनी केलंय. ठीक केलंय. 2 मार्काचं कुठेही क्वेश्चन नाही. सगळे क्वेश्चन हे तुम्हाला आन्सर 1 मार्क 3 आणि 4 मध्ये सोडवायचे. त्यासाठी कशी प्रॅक्टिस वगैरे करून घ्यायची काय, हे सगळं काम आमचं आहे. तुमचं फक्त सांगितलेल्या इन्स्ट्रक्शनला फॉलो करणं एवढाच प्रकार. कळतंय? येस, एनी डाऊट? तर बघा की ही तुमची पहिली प्रॉपर्टी की इफ यू इंटरचेंज रोज टू कॉलम्स अँड कॉलम्स टू रोज, देन यू गेट अ डिटर्मिनंट व्हॅल्यू सेम. आता दुसरी प्रॉपर्टी आहे का, जर तुम्ही रोचं रो मध्ये
आणि कॉलम मध्ये जर का चेंज घडून आणला तर डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू मध्ये फक्त साइन मध्ये फरक पडतो बेटा. कशामध्ये फरक पडतो? साइन मध्ये. म्हणजे एकाचा आन्सर +5 आलं तर दुसऱ्याचं मायनस मध्ये. रोचं रो मध्ये हे कसं होतं? रोचं कॉलम मध्ये होतं. आता रोचं रो मध्ये म्हणजे कसं की पहिला रो दुसऱ्यात घेतला आणि दुसरा रो पहिल्यात घेतला. रोचं कॉलम नाही म्हणत. रोचं कॉलम म्हणल्यावर मग पहिल्या प्रॉपर्टीला गेलं ना. पहिली प्रॉपर्टी संपली. आता दुसऱ्या प्रॉपर्टीत काय म्हणतात की रोचं कॉलम आणि रोचं रो मध्ये आणि कॉलम मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे फक्त साइन मध्ये डिफरन्स दिसतो. कशामध्ये डिफरन्स दिसतो तुम्हाला? फक्त साइन मध्ये डिफरन्स दिसतो. हे लक्षात आलं? तर आता पुढे बघा. तर याचं आपण एक उदाहरण घेऊन टाकूया. ठीक आहे, याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. ओके, आता पुढे बघा प्रॉपर्टी नंबर 2. प्रॉपर्टी नंबर 2 चं एक एक्झाम्पल घेऊ आपण 2/2 चं. आपला वेळ 2 मिनिटाचा शिल्लक आहे, तेवढ्यामध्ये आपण पटकन घेऊन टाकू. ठीक आहे, दिस इज कॅपिटल A इक्वल टू 1, 3, 4 अँड 5. आता ह्याला काय करू आपण? बी मध्ये कन्वर्ट करताना रो खालचा वर घेऊ, वरचा खाली. म्हणजे सांगा काय? दिस इज अ 3, 5 अँड 1, 4. येस, 3, 5, 1, 4. ठीक आहे. आता बघा ए ला सॉल्व्ह करू आपण. काय केलं आपण कळलं काय? R1 चेंजेस टू R2 म्हणजे R1 ट्रान्सफॉर्म टू R2. ह्याला असं म्हणतात, R1 ट्रान्सफॉर्म टू R2 आणि R2 ट्रान्सफॉर्म टू R1. तसं कॉलम पण करताय. ठीक आहे, मग आता बोला बरं देअरफॉर कॅपिटल A इक्वल टू, यस किती आलं हे? दिस इज इक्वल टू 5 मायनस 4 3 जा 12. So therefore capital A equal to this is equal to -7. आता ह्याचा आन्सर काय येतं? +7 यायला पाहिजे. लेट अस चेक. सो B इक्वल टू, आता बघा हे किती आलं? 3 4 जा 12, 12 मायनस 5. सो therefore B इक्वल टू 7. आलं का? कशात फरक पडला? फक्त साइन मध्ये. एक प्लस आलं तर दुसरं मायनस येतं, किंवा हे मायनस आलं तर ते प्लस येतं. दिस इज अ सेकंड प्रॉपर्टी. 3/3 ला सुद्धा असं चेक करायचं. आता तिसरी प्रॉपर्टी अगेन महत्वाची आहे की जर 2 रो किंवा 2 कॉलम सेम असतील, म्हणजेच आयडेंटिकल असतील, तर त्यावेळेस डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते? त्यावेळेस डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते? 0 येते. माहिती आहे ना हे? इफ द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट, इफ द रोज अँड कॉलम्स आर इक्वल, देन इट बिकम्स सेम. सॉरी, व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट बिकम 0. बघा आता 3 7 3 7 काय तर सांगा? दिस इज अ 21 मायनस 21. सो दिस इज इक्वल टू 0. म्हणजे रो किंवा कॉलम जर सेम झाले तुमची, रो किंवा कॉलम 3/3 मध्ये असेल तर कुठलीही दोन जरी सेम झाली, कॉलम किंवा रोज, तर डायरेक्ट त्याचा आन्सर काय लिहायचं? 0. ही प्रॉपर्टी बऱ्याच वेळा तुम्हाला कुठेतरी MCQ फॉर्मॅटसाठी उपयोगाला ठरू शकते इथून पुढच्या एक्झामसाठी. लक्षात येते? त्यानंतर चौथी प्रॉपर्टी काय म्हणते पहा, की जर तुम्ही डिटर्मिनंट मधल्या कुठल्या तरी एका रो